ज्या स्पीडनी ते कमी व्हायला पाहिजे स्पीड कमी होताना दिसलं नाही. आणि नेमकं मात्र मग त्याच्यामध्ये त्यांनी 3 पलट्या त्याच्यामध्ये मारल्या. ती पडल्या पडल्या समोर मी 50-1 फुटा उभा होतो आणि असे धुराचे लोट अंगावर लागले की तिथंच हे झालं की हे दादा आहेत म्हणून. कसं ओळखलं? दादाच्या नखापासून केसापर्यंत सगळ्या गोष्टीची 40 वर्षाची आपण काय की जेव्हा आपली व्यक्ती असते तेव्हा आपल्या व्यक्तीला ओळखायला वेगळी नजर नाही लागत. फार कमी लोक असे आहेत की मला दादाच्या बाबतीत हा गुण पहिल्यांदा दिसला की दादा कधीही चुकीचं राजकारण करणार नाहीत, त्याच्यानंतर जातीवादाचं राजकारण करणार नाहीत आणि त्यांना ज्यांना बरोबर घ्यायचं त्यांना बरोबर घेऊन काम करतील. आणि हे सगळे त्यावेळेचे आम्ही हेरलेले गुण हे आमचे प्लस पॉईंट ठरले. त्यांना इच्छा होती की आपण या राज्याचं नेतृत्व करावं. कारण का की त्यांना जी विजन होती त्यांचं म्हणणं आहे की मी जेव्हा काठेवाडीत सोसायटीत दूध संस्थेत काम करत होतो तेव्हा मी वेगळं करून दाखवलं. मी बारामतीचा खासदार झालो तेव्हा वेगळं करून दाखवलं. आमदार झालो, मंत्री झालो, ते वेगळं करून दाखवलं. पण जेव्हा अशी संधी येईल तेव्हा महाराष्ट्र बघेल की मी वेगळं काय करू शकतोय. ज्यांना बारामतीचं गेल्या 1-2-3 दशकातलं राजकारण इथं काम कसं चालतं हे माहिती असेल तर त्यांना किरण गुजर हे नाव नक्की माहिती असेल. कारण अजित पवार जे पूर्ण बारामतीमध्ये 1995 पासून रोज लक्ष घालत होते, त्यांचे उजवे हात, डावे हात किंवा सगळे ते म्हणजे अजित पवारांचं सगळं बारामतीतलं काम असे ज्यांची ओळख आहे ते आपल्यासोबत आहेत किरण गुजर. काल मला वाटतं जेव्हा ही घटना घडली तेव्हा तुम्हीच होतात ते सगळ्यात पहिल्यांदा दादांपाशी पोहोचलात. काय झालं होतं? काही नाही, मी त्यांना नेहमीप्रमाणे रिसिव्ह करायला गेलो होतो. मी तसं कमी वेळेला जायचो, परंतु सकाळी निघताना मला म्हटले की आपल्याला असं असं जायचंय, मी येतोय. म्हटलं दादा मी सगळे असे कागद, कारण मी त्यांना सगळं तयार करून द्यायचो की पूर्णतः जिल्हा परिषदेचं प्लॅनिंग. तुम्हाला म्हटलं आहे प्रचाराला जाणार होता. प्रचाराला जाहीर सभा पहिली निरावागजला होती. म्हटलं दादा मी हातामध्ये फोल्डर घेतलं की तरी राहिलेलं एक सेट मी तयार करून, म्हटले मग तिथूनच बाहेर पडूया. म्हणून मी गेलो. साधारणपणे 15 मिनिटं आधीच विमान लेट आल्यामुळं विमान आलं. विमानाने इतकं स्पीड होतं की ते जेव्हा धावपट्टी क्रॉस करून पुढे गेलं आणि टर्न होऊन आलं आणि ज्या स्पीडनी ते कमी व्हायला पाहिजे स्पीड कमी होताना दिसलं नाही. आणि नेमकं मात्र मग त्याच्यामध्ये त्यांनी 3 पलट्या त्याच्यामध्ये मारल्या आणि स्पीड कमी न झाल्यामुळं ते जे धावपट्टी उतरायला पाहिजे होतं ते न उतरता डायरेक्ट खाली कोलॅप्स झालं. तिरक्या तिरक्या बाजूला. आणि त्या बाजूला असं डीप थोडंसं कट होता सगळा खाली, की जवळजवळ 50-100 फूट खाली त्याला आपण खोलदरी सारखा म्हणून समोर दिसलं ते विमान. दिसलं मी समोरनं त्या ठिकाणी विमानतळावरनं. आणि मी तसंच ती गाडीतनं असं गेलो, कारण दादांच्या बॉडीगार्ड पीची गाडी, माझ्या गाडीमध्ये माझे एक सहकारी होते. आम्ही तिथं पोचलो, आतमधनं उतरावं लागलं. उतरावं लागताना थोडंसं खास खळगे ते दगडाचं त्याचं हे केलेलं. आतमध्ये उतरतोय तर तेवढं ब्लास्ट व्हायला सुरुवात झाली आणि आतमधून असं